हो निशिगंधा, कुठे जातोस? काय गो, खूप दिवसांनी येलं. तुम्हाला सांगायला येत होते, आज मंदिरात लग्न आहे. हा यायचं? हा लग्न नामका नाही माहिती तर, पत्रिका नाही, मांडव नाही. काय गो, कोणाचं लगीन? अचानकच ठरला आईचा. औशीचा? कलियुग गो बाय, कलियुग. ऐकलंस? ह्या बघ काय सांगता, औशीचा लगीन लावून देता हा या पोर. असं दे घे जेवण पण. म्हणजे 20 वर्षापूर्वी जी गाणी म्हणाक मिळाक नाही ना, ती आता मिळतली. तर तुझं आपलं बघतात काहीतरी. बरं, लग्नाला यायचं हा, आणि जेवण पण आहे. हो, त्यामुळे आज चूल बंद. बंधू, हे असा लग्नाचा दादाच्या मनात कसा येईल? अरे मेल्या काशा, दादाच्या मनात नाही इला, मग आमच्याच मनात इला. म्हटलं लावून टाकूया लगीन. खोताच्या घरात बरेच वर्ष लगीन होता ना? अरे खोतांच्या घरात नाही, अख्ख्या नांदिवलीत असा लगीन पहिल्यांदा होता. होय तर इथे लगीन व्हायच्या वयात आमचा लगीन होऊक नाही, आणि दादा खोत 2-2 लग्न करता. काशा, माझो दादा 2दा लगीन करीत, आता 4दा. कळलं? मग त्याच्याबद्दल काय बोलायचं नाही. आता पाठव दिसता तोच घालीन डोक्यात. दादाचा काय नाही हो, आम्ही आमचं दुःख बोलून दाखवित होतो. काय काशा? होय होय. कोण आहे रे तिकडे? मी असं सगळा बघू. होय होय. काय तो पाठव जरा आतमध्ये नेऊन ठेवा. चला चला चला, हात चालवा, हात चालवा. आता लाली ताईचा आवाज येईल. जेवणाचा झाला काय रे? लाली लाली लाली, मी काय म्हणते, या वयात तुझ्या दादाला परत लग्न करणं शोभतं काय ग? काय असं काय तर त्यात न शोभण्यासारखं काय असं? त्याची पण हौस मोज होवक नको? म्हणून लग्न? मग हौस एक वय नसताना. लाली लाली, मी काय म्हणते, म्हणजे दादा परत लग्न करतच आहे, तर या लाडक्या जावायला अंगठी बनवायला काय हरकत आहे? फक्त एकच कशाक, अख्खं सोन्याने मोडबुक सांगताय ना. हे दादा, हे दादा. अगं घाबराव, खूळ लागला काय तुला? हे आपलं जनरल सगळं माहित असं मका. तुमच्या जनरल गाडीचं डब्बो याच इशावर येऊन थांबता. अगो, नवरी तयार झाली का? उमाताई, घाबरलात का या लग्नाला? मंजू, अगो माका काय कळतच नाही. म्हणजे सगळं घाट घातलेलो हा, पण यांका काय सांगितलेलं हा की नाही, ते तयार असत की नाही ते निशी आणि श्रीनूलाच माहित. मला आपलं जे सांगितलं तेवढं करतेय मी. ही पोरा ना नक्कीच काहीतरी उद्योग करून ठेवतली बघ. मग चांगलंच आहे ना, सगळ्यांचीच काय अशी 2दा लग्न होत नाहीत. उमाताई, अहो सगळ्यांनी हे तुमच्या प्रेमापोटीच केलं. निशी तर तुमच्या पोटची पोर, पण लालीताईंचा श्रीनू काय आणि माझं डुग्गू काय, तुम्ही काय कमी माया लावता? जाऊ असून मला सुद्धा अगदी धाकट्या बहिणीसारखं जपता. मग हे एवढं केलं तर काय? काय नाही, काही घाबरू नका, तुमचे हे बरोबर बोहल्यावर चढतील. मंजू, अगो काय बोलतस गो? उमाताई, खरं सांगू, दुसऱ्या कोणाची नजर लागण्याआधी दादांचीच नजर लागेल तुम्हाला. तुझं आपलं काहीतरीच.
ह्यावेळी सगळी हौस मौज करून घ्या. उमाताई, तसं नव्हतं म्हणायचं मला. काय रे डुग्गू? चला चला लवकर चला लग्नाला चला. काय रे, कसली एवढी घाई तुला? थांब, आधी तुझंच लग्न लावते. माझं लग्न? आधी लेंगा सांभाळ. ये इथे. काय रे तू? अगं आई पटकन कर ना. अरे हो, करतीये ना. डायच्या भडकले. मंजू, लवकर चल. हो, करते करते. काय गो आटपला का ना? डायच्या ना. आलो आलो. उमाताई, चला आम्ही होतो पुढे. सावली तुझी होऊन देते तुला मी छाया, काळजी तुझी वाहून हृदयात ओल माया, माझ्या मनाचा तू आरसा. संध्या, काय करतोस या? उमाताई, जेव्हा मी नसेल ना तेव्हा अशी गाठ बांधून ठेवायचा, म्हणजे तुका वाटेल मी तुझ्या सोबत असा. तू काय जाणार मका सोडून आणि मी काय जाणार तुका सोडून? अग लगीन झाल्यावर जावताच लागता ना. वाट तुझी मी पाहू किती, मन हे वळणावरती आसी दिवसा राती, बंधन माया नाती सार काही तिच्या संध्या, याचं नावही या घरात नको. आहे माझो संबंध उमाशी आहे. उमाच्या बहिणीशी आपलो काही एक संबंध नाहीये. माका उमाच्या बहिणीची कोणतीही आठवण या घरात नको आहे. विषय संपला. रघुनाथा, विषय संपूक विषय काढता कोण? संध्या. अरे पण रघुनाथा, मी काय म्हणतोय, तिचं नाव मी किती घेतलंय? माझ्यासाठी 20 वर्षापूर्वीच मेला. आता म्हणतात ना, कोडग्या कोडग्या लाज नाही, कालचा बोलणं आज नाही. त्यातली गत झाली. त्याच्या मनासारखा त्याने केल्या ना, गेला पळण. जाऊ दे ना. पण त्याच्यामुळं आपल्या आनंदात कशाला मिठाचं खोडं टाकायचो? हा, बरं दिसतस खराच. चल. सिनू बाळा, दरवेळी तू हेच करणार आणि दरवेळी माझा तुला हाच प्रश्न असणार का? दादा मामा, अरे असा काय? या गावासाठी, इथल्या लोकांसाठी, त्यांच्या हक्कासाठी झिजणाऱ्या वाहनात ना रे या. त्यांना स्पर्श होणं म्हणजे पुण्य कमावण्यासारखंच ना. सिनू, तुला खरं पुण्य तेव्हा मिळणार जेव्हा तू आपल्या गावासाठी, इथल्या मातीसाठी, इथल्या लोकांच्या हक्कासाठी तुझ्या वाहना झिजवशील ना, तेव्हा. दादा मामा, तुझा हात हा असाच डोक्यावर कायम हवा. तो कायम आहेच. निघूया. ते देवळात सगळे वाट बघत असतील ना. सगळे म्हणजे?
नाही म्हणजे तुमच्या संसारात 20 वर्ष झाली ना, मग तेव्हा शुभेच्छा देव सगळे वाट बघत असतील असा त्याका म्हणायचा होता, होय ना? ठीक. थांब सिनू. फोनची रिंग इथली नाही, यो फोन बाहेरचो असा. दरवर्षी याच दिवशी असोच फोन वाजता आणि दरवर्षीप्रमाणे या वर्षीही फोन उचलायचो नाही कुणीच. विषय संपलो. सगळी तयारी झाली मग? दादा कधी पण येईल? सगळी तयारी झाली आहे. नवऱ्या मुलग्याक बोलवा. हो का इलो? माझीच नाही, अख्ख्या गावाची माया असा तुझ्या. दादा यो हार घे, कधीपासून हातात धरून राहिलंय. अरे माझ्याकडे बघूक ना कोणाक वेळच नाही. हा घे ना, घे. आणि ह्या मुंडावळ्यो आधी बांधून घे. हा लाली, काय लावलंस या? लग्न असं काय? संपली खतांची लग्नाची हाऊस हायसरच संपली. वीस वर्ष झाली ना आपल्या लग्नाक, म्हणून 20 वर्ष तुम्ही माझ्यासोबत केलेल्या संसाराचं कौतुकच असा. पण हे क्या कोणाच्या डोक्यात नाही ह्या? दादांनो, माझ्या डोक्यात काय हा मुंबईत दुबईत इतकंच काय, अमेरिकेत पण हा असा लगीन करतात परत परत. तर काय हा आजकालची फॅशन आहे ना, म्हणून. फॅशन फॅशन म्हणून परदेशात टॉवेल गुंडाळून फिरतात, म्हणून आपण तसा करायचा. मोठ्या शहरात बाहेरच्या देशात होता म्हणून आपण तसा करायचा असं नाही. आपण आपली संस्कृती, परंपरा आणि आपले संस्कार टिकूक व्हाय. दादा मामा, असं काय नाही. तू म्हणत असशील तर हे सगळं
माका कोणाचो हिरमोड करूच नाही हा. आता तुमच्या सगळ्यांचीच इच्छा हा, गाव एकत्र झालो हा, तर मग ठीक हा. पण ह्या शेवटचा हा सांगून ठेवतोय. होय रे बाबा होय, या शेवटचाच. त्याचा काय 20 वर्षापूर्वी लग्नात माझ्या सुनेचा कोड कौतुक करायचा राहूनच गेला. आता करतय. गुरुजी तुम्ही उभे किती रावलात? चला सुरुवात करा. हो गोदल्या, अगो गाणी म्हणवतोस ना तू? म्हण मग किती घाबरता? तुझी हास पुरवून घे, म्हण. लवकर करा ना लग्न, मला बघायचंय मोठे बाबा आणि उमाईचं लग्न. एक डुगू खाली उतर. बाहेर काय बाप्पा वाजतो, नगरा बाहेर काय बाप्पा वाजतो. खोतांचा नहुरा लग्न येतो, खोतांचा नहुरा लग्न येतो. आली लग्न घटी समीप नवरा घेऊन या वाघरा. शुभमंगल सावधान. ताई, भावला भावलीचं लगीन लागतं हा. पण करवली कोण? मी काय म्हणताय, मी करवली म्हणताय. पण तुझ्या लग्नात तर मीच करवली होणार. शुभमंगल सावधान. ओवी, आज आमच्या लग्नाची 20वी अॅनिव्हर्सरी. मला माहिती दरवर्षीप्रमाणे तू या वर्षी सुद्धा तयारी केली असणार. बेटा, तू मला नेहमीच विचारतेस ना की तू आणि डॅड कसे भेटलात, काय झालं, तुमचं लग्न कसं झालं. तेच मला तुला सगळं सांगायचंय ओवी. मला माहिती आहे तुझं माझ्यावर खूप प्रेम आहे आणि त्याच प्रेमापोटी मला तुला हे सगळं सांगणं जड जातंय. पण आज ना उद्या मला तुला हे सांगावंच लागणार होतं. संध्या, तू आलास? व्हॉट?
आय मीन मला वाटलं तू येणार नाहीस. ओवी करता यायला लागलं. एनिवेज बाहेर वाट बघतात सगळे. चल चल. थँक्स फॉर कमिंग. दादा काय करणार घालूचा असा? नाही, मी कधीच काय मागत नाही. तो देता आणि त्यात मी समाधानी असत. वहिनी नाही, माझी पण काही इच्छा नाही. तुमका काय मागूक असत तुम्ही मागू शकतास. लक्ष्मीनारायण कायम तुमच्या पाठीशी असत. वहिनी तुमचा काय करणार घालूचा असा? देवाक माझ्या मनातला सगळाच ठाऊका. 20 वर्षा झाली बहिणीची भेट नाही. ती भेट एकदा होऊ दे एवढा सांगा लक्ष्मीनारायणाक. बा देवा महाराजा, लक्ष्मीनारायण महाराजा, आज रघुनाथ खोत यांच्यानी सपत्नी तुझी पूजा केलेली असा ती मान्य करून घे. देवा, ह्यांका माझी बहिणीक भेटूची इच्छा कळायला नको. सौभाग्यवती उमा खोत यांच्या मनातली जी काय इच्छा असाल ती पूर्ण होऊ दे. 20 वर्षा झाली अजून त्यांची आणि त्यांच्या धाकट्या बहिणीची भेट नाही. ती भेट करून दे. एकाचे 21 कर, 5चे 25 कर असलेल्या बाळ गोपाळांना सुखी ठेव आणि या माऊलीच्या मनात जी काय इच्छा असाल ती पूर्ण कर रे महाराजा. Mom, this is for you. Wow, this is so pretty. हे माझे फेवरेट फ्लावर्स आहेत. Thank you. And you know, Mom, what they say? एखाद्याला जर आपण त्यांचे फेवरेट फ्लावर्स गिफ्ट केले ना तर त्या पर्सनची लाईफ वाढते. Mom, I wish you a very healthy life ahead of you. And Dad, Yes. this is for you. Thank you. Love you, Dad. Love you. प्लीज नेहमी असेच हॅपी राहा. अँड डॅड, बस झाला तुझं फिरणं आता. प्लीज आता आमच्या सोबतच राहा ना. ग्रेट. ओके ना, कम ऑन, लेट्स कट द केक. मॉम, अगं आधी कॅन्डल्स तर ब्लो कर ना. अगं थांब थांब. काय झालं उमाताई? आपल्याकडे दिवा विझवत नाहीत. आपल्याकडे दिवा विझवत नाही. व्हॉट? आपल्याकडे दिवा विझवत नाही. व्हॉटएव्हर मॉम, जैसा देश वैसा भेस. आणि हा भारत थोडीच आहे. हो का? मग भारतात गेल्यावर तिथल्यासारखं वागशील ना? कम ऑन मॉम, मी कशाला तिकडे जाऊ? ओवी अगं. मॉम, ते प्लीज सगळं नंतर सांग ना. आधी प्लीज केक कट करूया. कम ऑन गाइस, लेट्स कट द केक.
उमा काय झालं गो? नाही गे द्यायचे, काय नाही. अगो 20 वर्षापूर्वी झाला आता झाला तर सगळा इसर. आणि आज आनंदात नव्याने गृहप्रवेश करशील ना? उमा ये माप ओलांडून आत ये. थांबा थांबा थांबा, लगेच काय माप ओलांडायचं आता? माका कोण काय विचारतच नाही. आता तुझा काय आणि मधीच? माझा काय नाही गे, जा काय असा ना तर तुझ्या लाडक्या लेकाचा आणि सुनेचाच असा. घुमा आधी नाव घे. हो उमाताई घ्या ना, नाव घ्या. हा, तांदळाला इंग्लिश मध्ये म्हणतात राईस. राजाराम राव हीच माझी पहिली चॉईस. घे गो नाव घे. कोणाची बायको, कोणाची सून, कोणाची आई, कोणाची वहिनी, कोणाची जाऊ, कोणाची मामी, तर कोणाची काकी. सारं काही करेन नात्यांसाठी. रघुनाथ रावांचं नाव घेते. जुळून येऊ दे जन्माच्या गाठी. या आत या. ताई ताई ताई, मला माहिती तू तिथेच आहेस. गेली 20 वर्ष मी तुला फोन करते, पण तू एकदाही माझा फोन उचलला नाहीस. ताई मला माहिती आहे, आई सारखंच तू सगळं केलंस ग माझं. मग तुला तुझ्या संध्याला या 20 वर्षात एकदाही भेटावं असं नाही वाटलं का ग? मला माहिती, तू जरी आता काही बोलत नसशील ना तरी सुद्धा तुझ्या डोळ्यात पाणी साठलं असणार. ए ताई, रडू नकोस ना ग. ए बघ, एकदा फक्त मला भेट, फक्त एकदा प्लीज. आणि आता जर आपली भेट झाली नाही तर फार उशीर झालेला असतो. मध्ये